जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे आणि संपूर्ण शेती जवळपास नष्ट होण्याची भीती आहे। आज पाहिलं तर सोयाबीन असेल, कापूस असेल, अन्य असतील पिकं ते जवळपास हातचे गेलेले आहे। अशा स्थितीमध्ये पर्जन्यमान जास्त झाल्यामुळे या ठिकाणी पिकांचे पंचनामे केले पाहिजे। शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। आत्ताची स्थिती आहे, पिकं तर गेलेत, कर्जबाजारी शेतकरी झाला, कर्ज भरायला आता पैसे नाही, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी हाच त्याच्यावरचा मार्ग आहे, नाहीतर शेतकरी उठून उभा राहणार नाही। या ठिकाणी जनावरांवरही रोग सुरू झालेले आहे, जनावरही मरण्याच्या स्थितीमध्ये काही ठिकाणी आहे। यामध्ये जनावरांसाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। लंपी रोगाची लागण होण्याची भीती आहे आणि त्या माध्यमातून काही ठिकाणी आपल्याला ते लक्षातही आलंय की लंपीची लागवड आपल्याला रोगाची लागण झालेली आहे। लंपी रूपांतर हे सारं जळगाव जिल्हा हा शेतकरी चिंतित आहे, व्यापारी चिंतित आहे, सारं चिंताग्रस्त आहे। अशा स्थितीमध्ये या जिल्ह्यामधले मंत्री बाकी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे, निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे। बांधावर गेलं पाहिजे, पंचनामे केले पाहिजे, अडीच समजून घेतले पाहिजे। मी आज पाहिलं तर बोदवड तालुक्यामध्ये पर्जन्यमापक खराब आहे म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पंचनामे करायला नकार दिला। 65 MLच्या वर पाणी आहे की पर्जन्यमान झाले की नाही हे कशावरून लक्षात येईल? तर त्या ठिकाणी पर्जन्यमापक जर चांगले असतील तर येतील, पण जर दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे की पर्जन्यमापक हे बिघडलेले आहे, बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे। कोणतीही अट न ठेवता या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची गरज आहे। हो, एकीकडे बघायला गेलं सत्ताधारी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचे फलक लावताना पाहायला मिळतात। अनेक शेतकऱ्यांना खूप काही दिलेलं आहे सरकारने असं म्हटलं जात आहे, मात्र वास्तवात काय वाटतं? शेतकऱ्यांना काय दिलं आहे? ज्या कापसासाठी मागील 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी गिरीश महाजनाने 7,000 रुपये क्विंटलचा भाव द्यावा असं म्हटलं होतं, जो कापूस आज 5,000 रुपये क्विंटलने घेतला जात आहे। म्हणजे 10 वर्षानंतरही भाव वाढले नाहीत। बाजार भाव जे आहेत शेतकऱ्यांच्या मालाचे ते शेतमालाचे भाव वाढले नाही, उलट खतांच्या किमती वाढल्या, फवारणीच्या औषधांच्या किमती वाढल्या। सारं शेतकऱ्याला लागणारं जे आहे उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढत चालला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांवर GST लावला, खतावर GST, सर्व किमतीवर GST लावला। 18% किमती त्यानं वाढून गेल्या, त्या किमती वाढल्या। अलीकडची महागाई झाली, 20 रुपये प्रति किलो तेल, गोड्या तेलाचे भाव वाढले, पिठाचे भाव वाढले, बेसनाचे भाव वाढले आणि एका बाजूला मदत करायची म्हणता आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याची लूट चाललेली आहे। अशी स्थिती आज राज्यभरामध्ये दिसते आहे। एक विषय जोरात चालू आहे, दिघे यांच्या मृत्यूचं प्रकरण मोठ्या प्रमाणात आहे। संजय जे सिरसाट आहे त्यांनी सांगितलं की दिघे यांचा मृत्यू आहे का काय, यावर सत्ताधारी मध्ये खोटी कुलबुल चालू आहे। आनंद दिघे यांचा खून झाला का नैसर्गिक मृत्यू झाला याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे दुर्दैव आहे। आनंद दिघेंचं व्यक्तिमत्व हे फार मोठं आहे, अशा गोष्टीमध्ये खोलवर चर्चा करणं किंवा टीका टिप्पणी करणं योग्य वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।